नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एक चिंता वाढवणाऱ्या बातमीनं। देशात आणि महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना पाहायला मिळतोय। देशात गेल्या 2 आठवड्यात 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर राज्यात गेल्या 24 तासात 45 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे। तर गेल्या 24 तासामध्ये देशात 341 नवे कोरोना रुग्ण आढळलेत, तर राज्यात सध्या 45 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण जे आहेत ते आढळलेले आहेत। तर केरळमध्ये एकूण 292 पैकी 3 रुग्णांचा जो मृत्यू आहे तो झाल्याचं पाहायला मिळतं। तर देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाची सध्याची परिस्थिती काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेतोय। देशात 2 आठवड्यात 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। गेल्या 24 तासात देशामध्ये 341 नवे कोरोना रुग्ण आढळलेत। राज्यात गेल्या 24 तासात 45 नव्या कोरोना बाधितांची नोंद झालेली आहे। तर केरळमध्ये एकूण 292 पैकी 3 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला। देशात कोरोनाचा JN1 हा नवा व्हेरियंटचा फैलाव सुरू झालेला आहे। राज्यात सध्या 45 हून जास्त कोरोना रुग्ण आहेत। महाराष्ट्रात एका रुग्णात JN1 व्हेरियंट आढळल्याची देखील माहिती आता समोर येते। राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक 27 रुग्ण, ठाणे आणि पुण्यात प्रत्येकी 8 रुग्ण असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। कोल्हापूर आणि रायगडमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळले।